आप देख रहे हैं किन्वट वायरल न्यूज चैनल। किन्वट वायरल न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किन्वट वायरल न्यूज। सूचित करण्यात येते की आपल्या गावामध्ये, आपल्या नगरामध्ये हुतात्मा वडराजे यांचा आपण कालपासून हा सोहळा आयोजित केला आहे। आजही आपण अंतिम टप्प्यामध्ये हा सोहळा पार पडण्याचा कार्यक्रमामध्ये आहे। तरी सर्वांनी व्यवस्थित गोंधळ न करता आपण या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या। कालपासून चांगल्या प्रकारे आजही आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देता त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार सुस्वागतम करतो। सर्व तुम्ही नदीतील यांनी मनोरंजनाचा खेळ काही चांगल्या पद्धतीने आम्हाला लहान मुलांनी सुद्धा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचेही पुण्याच्या शब्दाने स्वागत करतो। असाच कार्यक्रम आमचा चालू ठेवतो व तुम्हाला गाईड नाईट शो हाही आणखीन आम्ही ज्याच्या खेळ पाहण्यासाठी तुम्हाला शो चालू ठेवतो, परंतु आपण व्यवस्थित पद्धतीने आम्हाला सहकार्य करा। बहीण आपल्यासाठी आपल्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना हाही चांगल्या पद्धतीने सुरू केलेली आहे। कोणी अपात्र याच्यापासून वंचित राहू नये। तसेच लाडका भाऊ योजना महिलांना एसटी बसमध्ये अर्धा तिकीटचे 50% सूट दिली आहे, तरी ती योजना सुरू आहे। तसेच महिलांना 3 सिलेंडर बेड, लाडका भाऊ योजना 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 6,000 रुपये, डिप्लोमा धारकांची 8,000, पदवीधरांना 12,000 रुपये हा स्टायपेंड दिला जात आहे। आणि याच्यामध्ये आपण 23,000 विद्यार्थी त्याच्यामध्ये पात्र ठरलेले आहेत। तरी आपण त्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्या। योजना सुरू केलेली या महायुती सरकारने होईने आपल्याला या महायुती सरकारने सौर ऊर्जा हा प्रकल्प सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सरपंच योजना सुरुवात झालेली आहे। तरी आपण त्या योजनेसाठी लाभार्थी आपण त्या योजनेचा लाभ घ्यावा। तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलशिवार पाणलोट योजना, पाणलोट शिवार जलसिंचन विहिरी महायुती सरकारने सुरू केलेली आहे व त्यांची योजनांचं अंमलबजावणी सुरू। हा लाभार्थी सन्मान यात्रा किन्वट नगरीमध्ये कालपासून चालू झालेली आहे। लहान मुलांचे मनोरंजनाचा खेळ हाही आम्ही कालपासून चालू करत आहोत आणि त्यांना बक्षिसे दिले जात आहे। समृद्ध महाराष्ट्र, समृद्ध महामार्गातून समृद्धी व्हावी हाही आपल्या आदिवासी लाडक्या सर्वांना या योजनेचा आणि दळणवळणाच्या गोष्टी सोयीस्कर व्हाव्या हा समृद्ध महामार्गाचा समृद्धीकडे जाण्याचा हा योजना बहीण आपल्या महायुती सरकारने सुरू केलेली आहे। मराठवाड्यामध्ये कोकणातून पाणी 7-8 जिल्ह्यांना त्याचा लाभ होत आहे। कोकणामधून पाणी येणार आहे, त्यामध्ये वाशिम जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ हा जिल्ह्यांचा समावेश आहे। तसेच पालखी मार्ग हाही तीर्थक्षेत्रासाठी आपल्या पंढरपूरसाठी सर्वांना तीर्थक्षेत्रासाठी ज्यांचं देशभरात मोठं तीर्थक्षेत्र हाही आपल्या बहीण आपल्या योजनेमध्ये सुरू केलेलं आहे। मेट्रोचे जाळे ही आपल्या बहीण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहेत। आरोग्याविषयी सेवा, आरोग्यासाठी लाभदायी ठरण्यासाठी आरोग्य सेवा ही आपल्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना हा 1.5 लाखापर्यंत होती। तर तिच्यामध्ये जे पात्रधारक होते केसरी कार्ड, पीए कार्ड, तर याच लोकांना आपण त्याचा फायदा होत असेल तर आता पीए कार्ड, राशन कार्ड, पीए आणि केसरी कार्ड या पांढरं या तिन्ही कार्डधारकांना त्याचा लाभ होत आहे। 1.5 लाखापासून त्याच्यामध्ये बदल करून 1.5 लाखाच्या ऐवजी 5 लाख केलेला आहे। 5 लाखापर्यंत केलं। वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हा
जे बेटी पढाओ त्यांच्यामध्ये सूट केलेली आहे. त्यांच्यामध्ये महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांच्यामध्ये लाडकी बहीण योजना महत्वाचा भूमिका बजावत आहे. 1500 रुपये हा प्रति महिना महिलांना दिले जात आहे. हा योजना सुरू करण्यासाठी त्यांच्या उन्नतीमध्ये भर पडत आहे व त्यांच्या आर्थिक उन्नतीचं प्रोत्साहन या योजनेमध्ये सुरू झाल्यामुळे त्यांचा आर्थिक पाठबळ वाढत आहे. नंतर आपल्या या जे रात्रीच्या शेतकऱ्यांना वीज रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण शेतामध्ये जाण्यासाठी सर्प किंवा विंचू यांच्यापासून आलिप्त राहण्यासाठी सरकार भाऊने आपल्याला सोलार मुख्यमंत्री सोलार ही योजना सुरू केलेली आहे. या भाऊच्या महायुती सरकारने त्याच्यानंतर मोफत किसान सन्मान निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली हा सन्मान निधी योजना हाही आपल्या महायुती सरकारने या भाऊने लागू केलेला आहे. त्यानंतर प्रति 1 रुपया हा विमा प्रधानमंत्री विमा योजना हाही 1 रुपयामध्ये अल्प याच्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. तरी सर्व त्यांनी त्या योजनेसाठी पात्र ठरावे. त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांना मोफत सक्तीचं शुल्क व्हावं या उद्देशाने त्यांना डिप्लोमा धारकांना 6,000 रुपये दिले जात आहे. तसेच पदवीधारकांना 10,000 रुपये प्रति महिना. त्याच्यामध्ये 23,000 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तरी यांनी कोणी वंचित राहू नये हा उद्देश आहे. लाभार्थी सन्मान यात्रा प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे.